नमस्कार, मी रितू तावडे. माझा वॉर्ड आहे घाटकोपर पूर्व विधानसभामध्ये, वॉर्ड क्रमांक 132. हा वॉर्ड जो आहे हा पूर्णपणे लो लाईनवर आहे. इथे संपूर्ण वॉर्ड हा अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी बिल्डिंग्स आहेत. स्लम मला वाटतं एक 10% 10% थोडा चाळ सिस्टम असेल. चाळ सिस्टम असू दे किंवा कोण आहे, सगळे एज्युकेटेड पर्सन आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं की या ठिकाणी बेसिक ज्या गोष्टी आहेत, जसं रस्ते झाले, लाईट झालेत, इल्लीगल हॉकर्स झालेत, इल्लीगल पार्किंग झाली, त्यानंतर जवळपास 7 ते 8 गार्डन्स आहेत. त्या गार्डनमध्ये बेसिक अम्युनिटीज या सगळ्याची मागणी इकडच्या लोकांनी केली आहे आणि मी नक्कीच ती पूर्ण करणार. आपण निवडून आलं तर युवकांसाठी काय करणार? कारण आपण एक युथ आहात. थँक्स मला युथ बोलल्याबद्दल. मला फार ऐकून बरं वाटलं. अजून एनर्जी डेव्हलप झाली आहे त्यामुळे. पण असं काही नाही. कसं आहे नगरसेवक म्हटल्यावर हा सेवक असतो आणि त्यांनी जमिनीशी निगडीत राहिलं पाहिजे. लोकांबरोबर उभं राहिलं पाहिजे. असं नाही की तुम्ही कमिटमेंट देणार आणि तुम्ही गायब होणार. ही गोष्ट मला स्वतः पर्सनली आवडत नाही. कारण मी स्वतः बाहेर असते लोकांमध्ये आणि ती माझी स्वतःची ओळख आहे. त्यामुळे मला असं वाटतं 15 तारखेला वोटिंग आहे, 16 तारखेला रिझल्ट आहे, 17 तारखेला मी फील्डवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलणं म्हणजे एक बोलतात ना स्पीचलेस. म्हणजे इतकं त्यांचं काम आहे की सुरक्षित मुंबई आणि विकसित मुंबई कशी असावी हे त्यांचं काम सातत्याने चालू आहे. आता जर तुम्ही मुंबईच्या बाबतीत मला देवेंद्रजींचं काम म्हटलं तर मग ते कोस्टल रोड झालेत, त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरेज झालेत, त्यानंतर मेट्रोची कनेक्टिव्हिटी झाली, त्यानंतर बीडीटी चार्ट डेव्हलप करून 160 फुटातल्या लोकांना डायरेक्ट 560 मध्ये त्यांनी शिफ्ट केलं. म्हणजेच त्यांनी मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जाऊ दिलं नाही. अशा पद्धतीची सुरक्षित मुंबई आणि विकसित मुंबई. त्यानंतर आता मुंबईचे सगळेच्या सगळे रस्ते त्यांनी कॉन्क्रीट करायला घेतलेत. त्यामुळे एवढं सुंदर. इव्हन त्यांनी मुंबईला लागून असलेला जो समुद्र किनारा आहे त्याला क्लीन पॉलिसी त्यांनी पूर्ण समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी पॉलिसी तयार केली आहे जेणेकरून दुर्गंधी येऊ नये. इतक्या मोठमोठ्या त्यांच्याकडे कल्पकता आहेत आणि त्याचबरोबर आता संजय गांधी उद्यानामध्ये टनेल ते सुरू करतात आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अटल सेतू जे 1997ला श्री बोधे जे आर्किटेक्ट हे होते त्यांनी सांगितलं होतं की भविष्यामध्ये उत्तर मुंबई आणि दक्षिण मुंबईची जी ट्रॅफिक वाढणार त्याला एक मोठा पूल तयार झाला पाहिजे आणि तोच पूल अटल सेतू. हा अटल सेतू पूल करायचं काम पण देवेंद्रजींनी केलं. इतकी त्यांची कामं, विजनरी नेता, इतका कार्यसम्राट आमचे देवेंद्रजी आणि त्यांची कामं सांगताना आम्हालाही प्राऊड वाटतो आणि प्रश्नच नाही. आम्ही त्यांच्याच कामावरती आम्ही ते बघून आमचे साहेब रस्त्यावरती 24 तास उभे आहेत लोकांच्या सेवेमध्ये. आम्ही सुद्धा तेच करणार. मतदार राजांना हेच आवाहन करणार. 15 तारखेला वोटिंग आहे. वोटिंग म्हणजे हा एक उत्साह असतो, एक सेलिब्रेशन असतं मतदानाचं आणि मतदान करणं हा आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे मतदारांनी सुद्धा 15 तारखेला प्रत्येकाने उतरून मतदान करणं आवश्यक आहे. फक्त मतदान कोणाला करा? तो जो जमिनीशी निगडीत आहे आणि जो लोकांबरोबर उभा आहे.